नमस्कार. व्हॉट्सअपमध्ये मेटा AI हे नवीन फीचर आलेले आहे. चला तर त्याचा वापर बघूया. त्यावर क्लिक केले असता अशा पद्धतीने व्हॉट्सअपमध्ये मेटा AI ओपन होईल. या ठिकाणी आपण हवे ते सर्च करू शकतो, जसे बर्थडे विशेष, इमेजेस. जसे मी या ठिकाणी बर्थडे विशेष विथ केक इमेज असं सर्च केलं आहे आणि मेसेज सेंड करतो. त्या ठिकाणी लगेच मेटा AI आपल्याला तशी इमेज तयार करून देतो. या ठिकाणी मुलगा आलेला आहे, त्याऐवजी आपण जर बर्थडे केक फक्त टाकलं तर लगेच केकची इमेज त्या ठिकाणी येईल. त्यानंतर आपल्याला जर एखाद्या प्राण्याची इमेज पाहिजे असेल, जसे की मी या ठिकाणी डॉग असे टाईप करतो, डॉग इमेज, आणि मेसेज सेंड करतो, तर लगेच डॉगची इमेज त्या ठिकाणी येईल. जर ती इमेज आपल्याला ॲनिमेट करायची असेल तर त्या ठिकाणी खाली ॲनिमेट असे टाईप केले आणि सेंड केले तर लगेच ॲनिमेटेड इमेज आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. या सर्व इमेजेस आपण या ठिकाणाहून इतरत्र शेअर करू शकतो. इमेजेस व्यतिरिक्त एखाद्या प्रश्नाचं उत्तरही आपल्याला या ठिकाणी शोधता येते. जसे मी या ठिकाणी एक गुणाकाराचे गणित टाकतो आहे, लगेच आपल्याला त्या ठिकाणी त्याचं उत्तर मिळतं. त्यानंतर मी एक भागाकाराचं गणित टाकलं, लगेच त्याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे किती मोठ्या संख्येचे टेबल असो, म्हणजेच पाढे असो, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लगेच मिळवता येतात. जसे की मी या ठिकाणी टेबल ऑफ 35 असे टाकले तर लगेच 35चा टेबल या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर मी या ठिकाणी टाईप करत आहे टेबल ऑफ 99, लगेच या ठिकाणी 99चा टेबल आलेला आहे. म्हणजे अशा पद्धतीने व्हॉट्सअपमधील AI तंत्राचा वापर आपण एज्युकेशन क्षेत्रासाठी सुद्धा करू शकतो. जर मला एखाद्या विषयावर निबंध लिहायचा असेल, जसे की मी या ठिकाणी टाईप करतो द पोस्टमन एसे आणि मेसेज सेंड करतो, तर लगेच या ठिकाणी पोस्टमनवर आधारित इंग्रजीमध्ये एक स्मॉल एसे आपल्याला त्या ठिकाणी टाईप करून AI तंत्रज्ञान पाठवतो. इंग्रजीमध्ये मेसेज टाईप केल्यावर एसे लगेच मिळालेला आहे, परंतु मी या ठिकाणी माझा भारत निबंध असे टाईप करून मराठीमध्ये पाठवले तर त्या ठिकाणी आधी एसे आला पण लगेच डिलीट होऊन त्या ठिकाणी असा मेसेज आलेला आहे, आय डोंट अंडरस्टँड मराठी एट बट आय एम वर्किंग ऑन इट. आय विल सेंड यू अ मेसेज व्हेन वी कॅन टॉक इन मराठी असा मेसेज त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे मराठीसारख्या प्रादेशिक भाषांवर सुद्धा या ठिकाणी काम चालू आहे आणि यापुढे निश्चितच आपल्याला त्या भाषांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी टेक्स्ट मेसेजेस मिळू शकतील. अशा पद्धतीने व्हॉट्सअपमधील नवीन फीचर मेटा AI यासंबंधी आज आपण माहिती मिळवली. यामध्ये आपण इमेजेस कशा तयार करायच्या किंवा बर्थडे विशेष कशा तयार करायच्या किंवा शिक्षण क्षेत्रामध्ये या तंत्राचा कसा वापर करायचा हे पाहिले. अशा प्रकारचे नवे नवे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपण पण या AI तंत्राचा वापर करून अवश्य बघा. धन्यवाद.